हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद, प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ। विना वेङ्कटेशं ननाथो ननाथः, सदा वेङ्कटेशं स्मरामि स्मरामि। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आलो आहोत भारतातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरापैकी एक तिरुमला वेंकटेश्वर मंदिर। हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे, कारण इथं पण म्हणजे खऱ्या अर्थाने देवदर्शन आणि मनशांतीचा अनुभव। तर चला माझ्यासोबत पूर्ण ब्लॉग बघा आणि शेवटपर्यंत नक्की राहा बरं का। तर तुम्ही पुण्यावरून तिरुपतीला कसं येणार, कुठे थांबणार, कुठे जेवणार आणि तिरुपती मंदिरामध्ये काय काय व्यवस्था आहेत, तसेच दर्शनासाठी ऑनलाईन ऑफलाईन टोकन कुठे भेटणार, ही सर्व माहिती मी आता तुम्हाला देणार आहे। तिरुपतीला जाण्यासाठी पुण्यावरून बऱ्याच ट्रेन आहेत, त्या डायरेक्ट पुण्यावरून तिरुपतीला जातात। जर तुम्हाला डायरेक्ट ट्रेन नाही भेटली तर तुम्ही तिरुपतीच्या आधीचे स्टेशन रेणुगुंठा येथे जाऊ शकता। इथे जाण्यासाठी तुम्हाला पुण्यावरून बऱ्याच ट्रेन भेटून जातील। रेणुगुंठा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला बस भेटेल, जी बस तुम्हाला तिरुपतीला सोडते। जर तिरुपतीला बस नाही भेटली तर तिथे ॲटो वगैरे भेटूनच जाईल। तिरुपतीची बस ही 30 रुपये घेते, जी तुम्हाला तिरुपती बस स्टँड किंवा तिरुपती रेल्वे स्टेशनला सोडते। तिरुपती रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर समोरच विष्णू निवास कॉम्प्लेक्स नावाची बिल्डिंग दिसते। इथे तुम्हाला दर्शनासाठी ऑफलाईन टोकन भेटते। जर गर्दी असली तर दर्शनाच्या टोकनसाठी 2 ते 3 तास लागू शकतात। विष्णू निवास कॉम्प्लेक्समध्ये फ्री लॉकर व जेवणासाठी प्रसादालय असते व इथे राहण्याची पण व्यवस्था केलेली आहे। हो, पण महत्त्वाचं म्हणजे टोकनसाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड व तुम्ही स्वतः असणे खूप गरजेचे आहे, कारण इथे लाईव्ह फोटो व आपले रजिस्ट्रेशन केले जाते। रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला एक टोकन दिले जाते, ज्या टोकनवर तुम्हाला तिरुमला पर्वतावर दर्शनाची लाईन कुठून आहे व तुमचे दर्शन किती वाजता आहे ते दिले जाते। पण दर्शनाच्या टायमिंग 2 तास आधी तुम्हाला जायचे असते। जर तुम्हाला विष्णू निवासमध्ये टोकन नाही भेटले तर तुम्ही तिरुपती बस स्टँडला जाऊन बस स्टँडच्या समोरच श्रीनिवास कॉम्प्लेक्स म्हणून एक बिल्डिंग आहे, तिथे तुम्हाला टोकन भेटते। तिथे पण राहण्यासाठी व जेवणासाठी व्यवस्था केलेली आहे। तिरुपती रेल्वे स्टेशन पासून तुम्हाला तिरुमला पर्वतावर जाण्यासाठी AC व नॉन AC बस भेटते। त्या बसचे तिकीट 90 रुपीज असते। तिरुमला पर्वतावर जाण्यासाठी 2 रस्ते पायी आहेत, त्यापैकी पहिला रस्ता म्हणजे अल्पेरी मेट्टू या गावापासून सुरू होतो, जो तिरुपती रेल्वे स्टेशन पासून 3 किलोमीटर आहे। इथे तुम्हाला 3350 पायऱ्या चढाव्या लागतात। हा रस्ता 19 किलोमीटर आहे। पायऱ्या चढताना तुम्हाला मेडिकल, पाणी, दर्शनासाठी टोकन पण भेटते। व दुसरा रस्ता म्हणजे श्रीवरीमेट्टू व श्रीवरीमेट्टू या गावापर्यंत जायला तुम्हाला तिरुपतीवरून बस भेटते। तिरुपतीवरून तिरुमलाला जाताना तुम्हाला मध्येच सप्तगिरी चेक पॉइंट भेटतो। इथे सर्व गाड्या व आपल्या बॅग्स चेक होतात। इथे तुम्ही बिडी, तंबाखू, गुटखा व प्लास्टिक यासारख्या बॉटल या चेक पॉइंटच्या पुढे तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही। इथे पूर्ण सिक्युरिटी चेकिंग केली जाते। ते झाल्यानंतर तुम्ही बसमध्ये बसू शकता व तिरुपती बालाजीकडे जाऊ शकता। जर तुम्ही अल्पेरीमेट्टू या गावापासून पायऱ्या चढून जाण्याचा प्लॅन करत असाल तर तिथेच अल्पेरीमेट्टू या गावातच फ्री लगेज सेंटर आहे, जिथे तुम्ही तुमच्या बॅग्स फ्रीमध्ये जमा करू शकतात। जमा करताना ते आपला मोबाईल नंबर घेतात व तो रजिस्टर करतात व आपल्याला एक टोकन देतात। या बॅग्स आपल्याला तिरुमला पर्वतावर गेल्यानंतर भेटतात।
बॅग्स जमा केल्यानंतर जवळच एक रस्ता आहे जो अंडरग्राऊंड आहे. जो रस्ता संपल्यानंतर अल्पेरीची सुरुवात होते. इथे तुम्ही नारळ फोडून तुमची यात्रा सुरू करू शकतात. पायऱ्या चढून झाल्यानंतर समोरच तुम्हाला फ्री लगेज काउंटर दिसेल. इथे तुम्ही तुमच्या बॅगा घेऊ शकतात. तसेच पुढे गेल्यानंतर तुम्हाला CRO ऑफिसची बिल्डिंग दिसेल. इथे तुम्ही 50 आणि 100 रुपयाचे रूम घेऊ शकता. खूप चांगले रूम पण भेटतात इथे, पण 2 ते 3 तास वेट पण करावा लागू शकतो. जर तुम्हाला इथे रूम नाही मिळाला तर जवळच लॉकर रूम आहे ज्याचे नाव यात्री सदन आहे. इथे तुम्हाला फ्री मॅट व पांघरायला चादर देखील मिळेल व बॅग ठेवण्यासाठी एक लॉकर मिळते. त्यासाठी तुम्हाला यात्री सदनमध्ये आधार कार्ड घेऊन जावे लागते. इथे तुमच्या नावाचे रजिस्ट्रेशन करतात व एक फोटो काढून तुम्हाला टोकन देतात. इथे तुम्हाला गरम पाणी, टॉयलेट, बाथरूम व मेडिकल अशा व्यवस्था मिळतात व इथे प्रसादालय सुद्धा आहे. ज्याची कोणाची इच्छा असेल केस दान करण्याची तर शेजारीच कल्याण कट्टा म्हणून बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये फ्रीमध्ये केस कापून दिले जाते, पण केस कापण्यासाठी पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागते. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला एक टोकन मिळते. ज्या टोकनमध्ये आपल्याला किती नंबरच्या हॉलला जाऊन केस कापायचे आहे ते सर्व दिलेले असते. तर आपण ते टोकन घेऊन केस कापायला जाऊ शकता. तुमचे केस कापून झाल्यानंतर शेजारीच तिरुपती बालाजीचे मंदिर आहे व बालाजीच्या मंदिराच्या समोरच अगदी नारळ फोडतात व दिवा लावतात व त्यानंतर मंदिरात दर्शन करायला जातात. तुम्ही तुमचे टोकन घेऊन टोकनवर दिलेल्या लोकेशनवरती जाऊन लाईनमध्ये उभे राहू शकतात. लाईनमध्ये थोडे चालल्यानंतर तुमचे चेकिंग होते व नंतर मोबाईल पर्स जमा केले जाते. त्यानंतर पुढे जाऊन मोठ्या हॉलमध्ये तुम्हाला बसवले जाते व तिथे वॉशरूम, पाणी, प्रसादालय अशी सगळी व्यवस्था केलेली आहे. दर्शनासाठी 3 ते 4 तास लागतात. दर्शन प्रवेश करताना पहिले चांदीचं प्रवेशद्वार येतं, त्यानंतर सोन्याचं प्रवेशद्वार येतं, त्यानंतर तिरुपती बालाजीचे दर्शन होते. अशी मान्यता आहे की तिरुपती बालाजीची मंदिर कोणीच बनवली नव्हती, ती प्रकट झाली होती व बालाजीच्या हृदयात श्री लक्ष्मी मातेचा वास आहे. आणि असे म्हटले जाते की बालाजीच्या मूर्तीवरती जे केस आहेत ते ओरिजिनल आहे आणि बालाजीच्या मूर्तीवरती सतत घाम येतो. तो रोज साफ केला जातो व वाळवला जातो. तो वाळवल्यानंतर थोड्याच वेळात मूर्ती ओली होते. मंदिरातून निघाल्यानंतर तुम्हाला समोरच लाडू काउंटर दिसेल, जिथे 50 रुपयाला छोटा लाडू आणि 200 रुपयाला मोठा लाडू भेटतो. हा बालाजीचा प्रसाद घरी नक्की घेऊन जा. आता तो क्षण आला ज्याच्यासाठी आपण इतका प्रवास केला. भगवान व्यंकटेश्वरांचे दर्शन घेताना खरंच डोळ्यातून पाणी आले आणि तो काही सेकंदाचा दर्शनाचा क्षण पण आयुष्यभरात लक्षात राहणारा. मन पूर्ण शांत झालं आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवली. पण मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग काढायला परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला ते बालाजीचे अप्रतिम रूप दाखवू शकले नाही. तिरुपतीचा हा दर्शन अनुभव आमच्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय राहिला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कधी तिरुपतीला गेला आहात का. जय बालाजी. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.